स्मार्ट अहमदनगर न्यूज। अभिनेत्री श्वेता भामरे यांचा मराठी चित्रपट 26 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सावित्री कलयुगातली हा चित्रपट रिलीज होणार। प्रतिनिधी सोनाली मोरे। मराठी सिनेमा सावित्री कलयुगातली या मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य असं आहे की आपल्या रूढी परंपरा जोपासत जुन्या नव्याची सांगड घालत भावनात्मक सिनेमा बनवला आहे। सावित्री कलयुगातली ह्या मराठी चित्रपटामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये वटसावित्री पूजेचा म्हणून हा सण साजरा केला जातो। म्हणूनच सगळ्यांनाच सत्यवानाची सावित्री माहीतच आहे। आजही स्त्रिया किती मॉडर्न झाल्या तरी वटसावित्रीची पूजा करतात। पती पत्नीचे नाता जपणारा हा सण आई वडिलांच्या अतिलाडामुळे किंवा कधी कधी मुलाच्या बऱ्याचशा चुकांवर आई पांघरून घालते। आपल्या लाडाच्या पदराखाली आपलंच मूल बिघडवते हे कदाचित तिच्या लक्षात येत नसते। म्हणूनच की काय घटस्फोटाचे प्रमाण जास्तच वाढले। म्हणून आम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून संदेश देऊन कुटुंब व्यवस्थेला हातभार लावणे यासाठी एक प्रयत्न आहे। पण तरीही प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या संकटसमयी आपल्या पतीसोबत सत्यवानाच्या सावित्री सारखी उभी राहते। मुलावर जर संकटाची अशीच वेळ का आली तर आई वडिलांची माया सुद्धा त्याच्या पाठीशी उभी राहते। असंच काहीसं या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळेल। निर्माता खानदेश सुपुत्र, कराटे मास्टर, नानासाहेब बच्छाव, निजामपूर धुळे, जय मल्हार एंटरटेनमेंट वर्ल्ड व एसीपी एंटरटेनमेंट वर्ल्ड यांचा पहिला मराठी चित्रपट सावित्री कलयुगातली कथा पटकथा दिग्दर्शन प्यारेलाल शर्मांचे आहे। सहनिर्माती धनश्री बच्छाव, सहनिर्माता रवी कुमार, तर चित्रपटाच्या लीड रोल मध्ये अभिनेता पवन चौरे व अभिनेत्री महक शेख मुख्य भूमिकेत आहेत। तसेच नकारात्मक मुख्य भूमिकेत आहेत श्री जयराज नायर व खलनायकाच्या रोल मध्ये नानासाहेब बच्छाव यांनी काम केले आहे। मुख्य भूमिकेत अभिनेत्री श्वेता भामरे, तसेच निशान पवार, रवी कुमार, श्रीजी एस पाटील, श्री राकेश शिर्के, डॉक्टर अविनाश पाटील, किरण ब्राह्मणे व बाल कलाकार नमोतर। चित्रपटाचे संवाद लेखन सुजाता पवार, राकेश शिर्के यांचे आहे। सावित्री कलयुगातली हा मराठी चित्रपट 26 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होत आहे। सगळ्यांनी थिएटरला जाऊन एकदा पाहावा। या चित्रपटामध्ये मला लीड रोल करण्याचे योग आला असे अभिनेत्री श्वेता भामरे यांनी सांगितले। आयुष्यात या चित्रपटामुळे खूप काही शिकायला मिळेल आणि आदर्श घेण्यासारखा चित्रपट आहे। या चित्रपटाची कहाणी चांगली आहे, गाणी पण एकाहून एक भारी आहेत। मनाला वेड लावणारा हा चित्रपट आहे। चित्रपटगृहात जाऊन सर्वांनी अवश्य पाहावा। राज्यवन मंत्री आदरणीय गणेशजी नाईक यांनी या चित्रपटाचे ट्रेलर पोस्टर लॉन्च केले व शुभेच्छा दिल्या। दिग्दर्शक प्यारेलाल शर्मांनी साहेबांनी या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे। अखेर त्यांनी 26 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणार आहे असे जाहीर केले आहे।